नमस्कार मंडळी, श्री शंतनू ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्याला ऊसाला पाणी द्यायचं आहे. ऊस आपण लावून घेतलेला आहे, तर त्याला आज मुरवणी सोडायचं आहे. म्हणजे ऊस लावून झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसानं नंतर पाणी सोडलं म्हणजे चांगला ऊस उगून निघतो आहे. शेतकरी मित्रांनो, आता ऊस लावून 4 ते 5 दिवस झाले तर आपल्याला आज पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर चला आता आपण मोटर लावूयात. आपण मोटर लावलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर हे आपलं खोरं दारे बुजायचं. तर शेतकरी मित्रांनो, ही आपली विहीर आहे. विहिरीला पाणी दिसतंय ना शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला आज संपूर्ण 1 एकर क्षेत्र भिजवायचं आहे शेतकरी मित्रांनो. 8 तासामध्ये भिजणं होतं आहे. 8 तास लागते, पण 8 तासामध्ये होऊन जातं शेतकरी मित्रांनो. आज आपल्याला ऊसाला पाणी द्यायचं. त्यानंतर ज्यावेळेस उगवायला सुरुवात होईल किंवा 50% ऊस उगून निघन त्याच वेळेस दुसरं पाणी द्यायचं आहे आपल्याला. आता पहिलं पाणी जे आहे तर अशा तुम्हाला दाखवतोय. अशा रानाला भेगा ज्यावेळेस पडत्या, ऊस दाबून झाल्याच्या नंतर अशा ज्यावेळेस रानाला भेगा पडत्या त्यावेळेस आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे. म्हणजे काय होतं आहे की ज्या ऊसाच्या कांड्या दाबलेल्या असतात आपण, त्या ऊसाच्या कांड्या ज्या आहेत त्या शेतकरी मित्रांनो ॲक्टिव्ह होत असतात. म्हणजे की त्यांना डोळे फुटायला किंवा त्यानंतर मुळं फुटायला ॲक्टिव्ह होत असतात. त्यामुळं आपल्याला थोडासा ताण द्यावा लागत असतो. पहिल्यांदा कांडे दाबल्याच्या नंतर थोडा ताण द्यावा लागतो. त्यामुळं आता ही आपली मोटर चालू झालेली शेतकरी मित्रांनो. थोडं पाणी जास्त यायला थोडासा टाईम लागतो आहे. पाईपलाईन भरल्याच्या नंतर पाणी फास्ट येतं आहे शेतकरी मित्रांनो. थोडं 1 मिनटं किंवा 1-1.5 मिनटं 2-1 मिनटं पाईपलाईन भरायला लागतं, का की पाईपलाईन भरपूर लांब आहे शेतकरी मित्रांनो. तर हे ऊस आपला उगवायला चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो. जे ऊस आहे तो उगवायला चालू झालेला आहे. 4 ते 5 म्हणजे 5वा दिवस आहे शेतकरी मित्रांनो. आज ह्याला लावणं झालेलं आहे आणि 5वा दिवस चालू आहे. म्हणजे 5व्या दिवशी आपण पाणी दिलं होतं. तर हे आपल्या चुलत्याचा गहू पीक पेरलेलं आहे शेतकरी मित्रांनो. गहू आपल्या चुलत्याचा चांगला उगून आलेला आहे. ह्याची गव्हाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो. ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरलेला आहे. 1 नंबर उगवलेला आहे शेतकरी मित्र गहू. तर चला याच पाणी द्यायला सुरुवात झालेली आहे आपली. ज्यावेळेस पाईपलाईन भरण त्याच वेळेस पाणी जास्त येणार आहे शेतकरी मित्रांनो. आता हळूहळू वाढायला लागलं आहे. आणि ह्या ज्या अशा कांड्या वरे आलेल्या आहेत ऊसाच्या, त्या खाली दाबावं लागतं शेतकरी मित्रांनो आपल्याला. ह्या म्हणजे की त्यांना वरी डोळे फुटले तर त्याचा काय उपयोग होणार नाही. तर चला. तर मित्रांनो, हे आपला मोठा मुलगा आहे श्री आणि हे आहे आपला छोटा मुलगा शंतनू. तर यांच्या नावानं आपण यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, श्री शंतनू ब्लॉगिंग. तर तुम्ही म्हणताल की श्री शंतनू नाव कसं काय ठेवलेलं आहे चॅनलचं. तर श्री आणि शंतनू हे आपला छोटा मुलगा जे आहे शेतकरी मित्रांनो. तर श्री शंतनू ब्लॉगिंग असं नाव ठेवलेलं आहे. तरी हे आपल्याला यात्रेमधून आपल्या श्रीला ही गाडी आणलेली खेळायला शेतकरी मित्रांनो. आणि आपला जी शंतनू आहे, तर शंतनूला बी आपल्या गाडी आणलेली, पण त्यांनी आणलेली नाही शेतामध्ये.
तर श्रीनं आपल्या गाडी आणलेली खेळायला शेतामध्ये, व्यवस्थित खेळत आहेत. आपल्या पाठीमागं लिंबूचा बाग आहे. हे जे आहे ते चुलत भावाचा बाग आहे शेतकरी मित्रांनो. आपल्याकडे बी लिंबूचा बाग आहे, परंतु बाग जे आहे ते दुसरीकडे आहे, इथं बाग नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, फायनली आपली मोटर चालू झालेली, पाणी चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण आज पाणी देतोय, आज पाणी देऊन घेऊ शेतकरी मित्रांनो. आज इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो. आणि सॉरी, आपल्या एक सांगायचं विसरलं शेतकरी मित्रांनो, की आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगला सपोर्ट करा. आणि जे आपण व्हिडिओ टाकतोय तर शेती संबंधित थोडीशी माहिती सांगणार आहे. आणि शेतीला जोडी बिझनेस जे काय करायचं असेल किंवा करण्यासाठी माहिती देणार आहे. तर आणि कोणता साईड बिझनेस करावा याची माहिती देणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि चांगला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.